हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे ना मी व्हेज मंचुरियन बनवणार आहे। खरं तर ना मला सर्दी झाली आहे आणि आपल्याला सर्दी झाल्यानंतर झणझणीत चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं। मग म्हटलं चला व्हेज मंचुरियन बनवूया आणि तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करूया। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी, लसूण, आलं, हिरवी मिरची, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात। कांद्याची पात मी सगळी वापरणार नाही, मला जेवढी लागेल तेवढीच मी घेणार आहे आणि कोबी सुद्धा मी अर्धाच घेणार आहे। कारण आहे ना आपण गाजर घेणार आहे, कोबी, शिमला मिरची, कांदा, मैदा, कॉर्नफ्लॉवर, त्यामुळे आहे ना हे मिश्रण जास्त बनतं। आणि मी हे जे घेतलं आहे अर्धा कोबी, गाजर, शिमला मिरची, यामध्ये आहे ना 4 जण आरामात पोटभर मंचुरियन खाऊ शकतात। तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, जेवढे मेंबर असतील त्या हिशोबाने। आता यामध्ये आहे ना मी सर्व भाज्या बारीक कट करून घेतल्या आहेत। त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट आहे, जो आपला पातीचा कांदा होता तो सुद्धा मी बारीक कट करून घेतला आहे। हिरवी मिरची घेतली आहे। त्याचबरोबर यामध्ये मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर सुद्धा 2 चिमूट टाकली आहे। आणि यामध्ये मी या वाटीने 1 वाटी मैदा आणि या चमच्याने मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। तर कॉर्नफ्लॉवर यासाठी फक्त मैद्याचे केले तर आपले मंचुरियन चिवट होतील, कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तर ते अगदी क्रिस्पी आणि क्रंची बनतात, त्यामुळे थोडं कॉर्नफ्लॉवर वापरायचं। यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण आपण चवीनुसार मीठ टाकलेलं असतं आणि कोबीला सुद्धा थोडा ओलसरपणा असतो, त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही। त्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून हाताने असे मंचुरियन बॉल बनवायचे। चला आता आपण मंचुरियन फ्राय करूया। आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण जे मंचुरियन बॉल बनवले होते ते आपण या तेलामध्ये सोडूया आणि हे आहे ना मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचं। जर तुम्ही फास्टवरती कराल ना तर वरून ते ब्राऊन होतील आणि आतून तसेच राहतील कच्चे, त्यामुळं मीडियम गॅसवरतीच ते फ्राय करायचे। बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आता आपण त्याला मस्त असा चायनीज तडका देणार आहे। त्यासाठी पॅनमध्ये अगोदर तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर बारीक चॉप करून घेतलेलं लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकायची। ते व्यवस्थित फ्राय करून त्यामध्ये आपण शिमला मिरची टाकणार आहे। शिमला मिरची नंतर आपण त्यामध्ये जो पातीचा कांदा आहे तो बारीक चॉप करून घ्यायचा, तो सुद्धा यामध्ये टाकायचा। त्यानंतर काळी मिरीची पावडर, चवीनुसार मीठ आणि आपले जे मेन यामध्ये आहेत ते सोया सॉस मी टाकला आहे 1 चमचा। मी अंदाजेच टाकला आहे, पण अंदाजे 1 चमचा आहे तो। आणि यामध्ये आपण रेड चिली सॉस थोडासा टाकायचा आणि कांद्याची पात, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आहे ना मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन व्यवस्थित मिक्स करून यामध्ये टाकलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण जे मंचुरियन बॉल बनवलेले ते सुद्धा टाकायचे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपले ड्राय मंचुरियन बनवून तयार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, एकदम पटकन होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। खूप टेस्टी, झणझणीत आणि चटपटीत असे लागतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।